आता सध्या थंडीमध्ये काय समस्या राहिली शेतकऱ्यांना? थंडीमध्ये सेटिंगला प्रॉब्लेम आहे. फुलं आत दिसतात पण ती गळून जातात. तसं आम्ही याला ऑर्गॅनिक कार्बन हा प्लॉट असल्यामुळे ना याची फुलं पण गळेल नाही, सेटिंग पण व्यवस्थित आहे आणि माल पाहिजे तेवढा आहे. खूप आहे. आज जर अपेक्षेपेक्षा बघितलं जास्त माल आहे आज. आज जर बघितलं तर बघा ना सर्वीकडे खूप आहे, खूप फुलकळी. आहे, खूप आहे. आणि आपण जे म्हणतो ना हम्म, आपल्याला बुड सेटिंग पाहिजे, हम्म. तर खाली आपल्याला बुडाची सेटिंग पण भरपूर आहे. म्हणजे डायरेक्ट पोटात माल लागलेला पोटात आहे. माल लागलेला आहे खूप. अच्छा. आज सध्या रासायनिक वर काय काय समस्या राहिल्या? रासायनिक प्लॉट शक्यतो अशी नाहीच आहे. नाहीच आहे. नाही पाहिजे अशी तरी नाही, आता अशी तरी नाही. या गावामध्ये या गावामध्ये नाही, माझ्या पाण्यात नाही आले कोणच प्लॉट असं, असं तरी नाही. आणि कोणी हिंमतच केलेली नाही नाही शिळ्या कोणी बेडवर. केलीच नाही, शिळ्या भेटतो नाही झाले असे. सक्सेस नाही. नाही सक्सेस नाही, हाय पण मग ते खराब झाले प्लॉट. खराब झालेली. हा. अच्छा, काय फरक आहे बाकी खतांमध्ये कार्बन आणि ग्रीन लाईफ बाकी मध्ये? खतांमध्ये आणि कार्बनमध्ये खूप जमीन आसमानाचा बदल आहे. याच्यामध्ये असं आहे, आपण हे काय म्हणतो ना, लिक्विड खादी खतं झाली, पान खाल्लं तोंडाला अशी गंमत आहे. तसं याचं काम नाही. याचं कसं काम आहे, आपण देत राहा, ते रूप दाखवत राहील. कमी वेळात म्हणजे छोट्यात पंचपान किती आहे बघा. म्हणजे आपण इथं बघू शकतो 1 2 पूर्ण 3 4 झाडावर 5 फुलकळी. खूप फुलकळी. म्हणजे सर्व हा फ्लावर किंगचा चमत्कार आहे, बरोबर ना? फ्लॉवरचा चमत्कार आहे. एकदम मस्त रिझल्ट पण मिळाले. औषध एवढी चमत्कारीची. सर्व त्याचे काय 100 आपण मार्क. म्हणतो ना, तूप खाला ग्रुप येत अशी गंमत त्याच्यावाली. काय बोलताय? हा ना, हा ना. म्हणजे खूप छान आहे. आणि विरंग सारख्या व्हरायटीला खूप प्रॉब्लेम आहे ना सेटिंगला. बरोबर आहे. खूप प्रॉब्लेम येतो, सेटिंग होतच नाही पण मग विरांगची. आपल्या याच्यावर नाही तसं काही, त्या आणि प्लॉटवर. आपण बघू शकतो असं एकाच झाडाला नाही, जेवढे झाडे प्रत्येकाला प्रत्येक झाड सारखंच आहे. फुल सेटिंग आहे, फुल फुल. सेटिंग आहे, कुठं डम्पिंग नाही, कुठं बुरशीचा प्रादुर्भाव नाही, कोणत्याही प्रकारचा रोग नाही. त्याच्यावर नाही तुटाळाई का नाही आपली फळमाशी, काहीच नाही. म्हणजे आज एकदम निवंत आहे, प्लॉट एकदम असं काय म्हणतो आपण, निरोग प्लॉट आहे. निरोगी प्लॉट एकदम. निरोगी प्लॉट एकदम. तुम्ही बघू शकता ना, त्याला सेटिंग आहे आता आपण जर त्याचे. इथं बघितलं तर बघू शकतो डायरेक्ट, म्हणजे जेवढे जेवढे पान आहे तेवढी फुलकळी दिसू नाही राहिली पान मला. कमी एवढी फुलकळी आज. 200 तर कम्प्लीट झाडावर फुलकळी. एका झाडावर कम से कम 25-30 पंजी लटकले फुलांचे. आणि एका पंजीवर तुम्ही 5 ते 7 फळं धरा. अच्छा, म्हणजे तरी एकदम 150 बेस्ट पाऊंड रिझल्ट 200. मिळालाय. हो एकदम मस्त. आणि ग्रीन लाईफची बॅग पण वापरेल ना आपण? ग्रीन लाईफची बॅग वापरली, ऑर्गॅनिक कार्बन वापरलं. तुमचे सगळं सगळं पूर्ण शेड्यूल आम्ही फॉलो आणि वापरू राहिलो. आताच ते नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेले आहे फ्लावर किंग, ते पण एक्सप्रे झालं ना आमच्यावाला. आणि फ्युजनचा पण झालं ना? फ्युजनचं पण झालं ना. अच्छा, ते दिल्यानंतर काय बदल ते झाला? दिल्यानंतर ना आपण जो ट्रेस यायचा ना हा पानांवरती, हा. तो दिसत नाही आता. म्हणजे सर्व प्रोडक्ट्स वापरले तुम्ही? सर्व सर्व. ग्रीन आणि शिल्ड ग्रीन झालं, सील झालं, बुरशीनाशक सार, बुरशीनाशक तुमचे सार झालं, कीटकनाशक झालं, क्रॉप शिल्ड झालं. क्रॉप सील आहे, सगळंच आम्ही वापरू राहिलो. अच्छा, आज जर बघितलं तर इतर जे शेतकरी त्यांचा रासायनिक वरती फवारण्यांवर जास्त खर्च होतोय, खूप खर्च होऊन जातो. अशा शेतकऱ्यांना काय सांगाल? त्यांनी पण याच्याकडे थोडा कल दिला पाहिजे, चांगल्या पैकी दिला पाहिजे. काळाची गरज आहे आज काळाची खूप गरज आहे. ऑर्गेनिकची. हा, म्हणजे जुन्या पद्धतीने शेती व्हायची ना, ती पुन्हा आज होईल. ती पुन्हा होईल. आपण जर पूर्वी बघितलं तर रासायनिक वगैरे काहीच नव्हतं, शेणखतावर शेती व्हायची. शेणखतावर शेती होती. पण आज काय झालं, माती नापीक झाली. नापीक झाली माती. हे वापरल्यानंतर पुन्हा माती सुपीक होईल का? तर 100% व्हायलाच पाहिजे, आणि होणारच. कारण की आज अनुभव असा आहे, जुन्या बेडवर शक्यतो प्लॉट असे होती नाही, आज आपले झाले. केवळ ती ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ याच्यामुळेच, मी तरी म्हणतो त्याच्यामुळेच झालं. कारण की आम्ही दुसरा काही प्रयोग केला नाही. दुसरं काहीच नाही. नाही नाही नाही, चालू हेच शेड्यूल चालू आहे तुमच्यावाला. दिलं असेल तर थोडं, समजा जिडं 5 किलो द्यायचं तिथं एखादा किलो किंवा 2 किलो, पण याच्यावर द्यायची काही गरज नाही पडली. अच्छा, म्हणजे दिलं खर्च पण पण त्याचं 1-2, माझ्या मते एक नाही 2 वेळेस आम्ही त्याचं वापर केला, त्यानंतर हेच चालू आहे पूर्ण हा पूर्ण. कार्बन वगैरे. आणि कीटकनाशक वेगवेगळे तो काही प्रकार नाही. तुमचं कीटकनाशक एकदम मस्त आहे. हो ना? सार नावाने ते नाही, सार बुरशीनाशक, सार आपलं हे क्रॉप शिल्ड. क्रॉपसील नावाने ना, खूप छान आहे त्याची रिपोर्ट. अच्छा, नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. मी दत्तात्रय मधुकर बैरागी, राहणार खडक माळेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आता हे टोमॅटोचे क्षेत्र किती आहे सर? हे आमचं 1 एकर क्षेत्र आहे टोमॅटो. 1 एकर आहे. हो. अच्छा, याच्यावर अगोदर काय लावलेलं होतं? याच्यावर पहिले टमाटेच होते. टोमॅटोच होते. हो टोमॅटोच होते. आणि परत आम्ही ते टोमॅटो काढले, जूनची लागवडी होत्या ना, ते संपले त्याचे टोमॅटो, तेव्हा काढून आणि परत तेच शिळ्या बेडू आम्ही हा दुसरा प्लॉट लावलाय. नाही, तुम्ही हिंमत केली बा परत. हो 100%. अच्छा, आता मला सांगा, हा प्लॉट किती दिवसाचा आहे? हा प्लॉट 52 दिवसाचा झाला. 52 दिवसाचा आहे. हो. व्हरायटी कोणती? ही शाहू आहे. शाहू आहे.
आणि विरांग पण लावली थोडी 2 विरंग पण लावलेली. 1500 काडी. अच्छा. बर, आता मला सांगा, टोमॅटो शेती किती वर्षापासून करता आपण? टोमॅटो शेती आम्ही जवळपास 8 एक वर्षापासून करतो. मी करतो. पहिले वडील करत होते. हा हा हा. म्हणजे खूप चांगला अनुभव आहे. हा आहे. अच्छा, ह्या वर्षी काय बदल आहे, म्हणजे असं ह्या वर्षी तुम्ही कोणतं तंत्रज्ञान वापरलं? या वर्षी आम्ही ना आपलं ऑर्गॅनिक कार्बन, हम्म. ग्रीन लाईफ ओके. आणि युनिटी झालं. हा हा. म्हणजे सर्व शेड्यूल सर्व वापरलं. सर्व शेड्यूल आम्ही पहिल्यापासून त्याला चालू आहे. फवारणीचं पण, फवारणीचं पण आणि खालून खालचं पण. ड्रिपचं पण. अच्छा, आता ह्या प्लॉटला कार्बन किती लिटर गेला असं ह्या आतापर्यंत? प्लॉटला कार्बन साधारण 22 लिटर गेलं. 22 आतापर्यंत. लिटर हो, कार्बन गेलं. 52 दिवसामध्ये. अच्छा, व्हिडिओ पाहून तुम्हाला माहिती भेटली. हा व्हिडिओ पण माहिती भेटली. हम्म. मग आम्ही तुम्हाला संपर्क केला. अच्छा, मग तुम्हाला डीलरचा कॉन्टॅक्ट हा, भेटला. मग तुम्ही आम्हाला डीलरचं कॉन्टॅक्ट दिलं. अच्छा, म्हणजे तुम्हाला सर्व इथं मार्गदर्शन असेल, सर्व जे सर्व मटेरियल सर्व आहे हा आपलं ऋषी सरांकडून उपलब्ध हा होतं. त्यांची पण बरोबर ना? पिंपळगाववरून. हो. अच्छा, नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. मी ऋषिकेश यादवराव पवार, राहणार मुखेड. हम्म. आपलं पेस्टिसाइडचं दुकान आहे, वणी चौफुली पिंपळा बसवंत, नाव महाकाली सांगा. कृषी सेवा केंद्र ओके. या नावाने. बर, जर इतर शेतकऱ्यांना मटेरियल हवं असेल किंवा गायडन्स हवा असेल तर आपल्या माहिती सेवा केंद्राचा नंबर सांगा. आपला नंबर आहे 89 90 55 39 20. अच्छा. शेतकऱ्यांना कधी कसली अडचण असली तरी निम्म्या रात्री कधी फोन करू शकता. कधी कोणती शंका असली तर कधी त्याच्यावर 100% गायडन्स भेटेल. गायडन्स भेटून जाईल. जे त्याच्यावर काय पिंपळगाव झालं, पिंपळगाव त्याच्यानंतर पूर्ण पूर्ण पंचक्रोशीत पंचकृषीमध्ये पूर्ण पंचक्रोशीमध्ये असेल सर्वांना मटेरियल उपलब्ध सर्वांना होईल. मटेरियल उपलब्ध आहे. अच्छा, चालेल. तुम्ही अजून कशाला वापरले तिकडे? आम्ही घेवड्याला वापरलाय ना. घेवड्याला पण वापरले का? घेवड्याला घेवडा किती वापरलंय. दिवसाचा आहे? घेवडा पण आहे, सोबतचेच आहे. सोबतचेच आहे हा, का? चला घेवड्यामध्ये जाऊ. चला ना, जाऊ ना. आत्ताच आपण तुमच्या टोमॅटोच्या प्लॉट मधून हो. आलो, बरोबर? आता इथे बघू शकतो घेवड्याचा प्लॉट आहे. हा, इथे घेवड्याचा प्लॉट आहे. किती हा पण दिवसात जुन्या झाला हा? बेडवर. हा प्लॉट पण 52 दिवसाचा झाला. हा किती दिवसात झालाय? 52 दिवसाचा अच्छा, झाला. ही कोणती जाते? ही आपली ही मोरलोडा. अच्छा, हा, सेमिनीची. बर. आता खाली बघू शकतो, इथं पण शिळा बेड आहे. हो, इथं शिळा बेडाची. याच्यावर पण तुम्ही प्रयोग हा, केलाय. याच्यावर पण प्रयोग केला. अच्छा, आणि तो यशस्वी पण झालेला आहे. 100% व्यवस्थित झाला. इथे बघू शकतो आपण सेटिंग वगैरे एकदम फुलकळी. सेटिंग फुलकळी पण जास्त आहे हा. आणि सेटिंग पण छान होईल त्याच्यावाले. सेटिंग पण छान हो हा. राहिली. आणि माल पण क्वालिटी वाज एकदम. माल पण मस्त. क्वालिटी बाज आहे. हा, अच्छा, याला काय काय सोडले घेवड्याला? याला पण तेच हे चालू आहे. तेच schedule इकडं. application. तेच ऍप्लिकेशन याला पण. कार्बन झालं, ग्रीन लाईफ झालं. कार्बन, ग्रीन लाईफ हम्म, जे स्प्रे दिलेत हम्म. ते स्प्रे याला चालू आहे. आता इथे जर बघितलं तर पान वगैरे मस्त दिसतंय हा, एकदम, पानं बरोबर ना? पण छान आहे. काळोखी वगैरे. काळोखी चांगली. अच्छा, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? 100% शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. काळाची खूप गरज आहे आज. पण आज तर शेतकरी म्हणतात रासायनिक शिवाय शेतीच होऊ शकत नाही. त्यांनी वापरून बघावं. चमत्कार. चमत्कारच आहे. अच्छा, म्हणजे आज तुम्हाला एकदम निवांत झोप लागत असेल. हा, एकदम निवांत. अच्छा, चालेल. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय मधुकर बैरागी, राहणार खडक माळेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. चालेल. धन्यवाद सर. Thank you.